जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जागो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहक जागोच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वीज ही आपल्या दैनंदिन वापरातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि विजेचा वापर करत असताना ग्राहक म्हणून आपल्याला कोणत्या कोणत्या समस्या येतात आणि त्याचं समाधान आपल्याला कुठे मिळू शकतं आणि कशा प्रकारे मिळू शकतं या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपण आमंत्रित केलं आहे आपल्या पाहुण्यांची आज आपण ओळख करून घेऊया. वंदना कृष्णा मॅडम. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत. मॅडम निवृत्त IAS अधिकारी आहेत आणि आता विद्युत लोकपाल म्हणून कार्यरत आहेत. आपल्याबरोबर आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत अनिता खानोलकर. नमस्कार, तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते. मॅडम कार्यवाह आहेत मुंबई ग्राहक पंचायतीच्या आणि CGRFच्या ग्राहक संस्था प्रतिनिधी म्हणून तुम्ही कार्यरत आहात. आणि आजचे आपले तिसरे पाहुणे आहेत विनय वझे सर. तुमचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. सर ग्राहक प्रतिनिधी म्हणून आजच्या चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्राहकांच्या कोणत्या कोणत्या समस्या असू शकतात ते सांगण्यासाठी वझे सर आपल्याबरोबर आहेत. तर पहिला प्रश्न तोच विचारेन की जनरल समस्या काय आहेत? ग्राहक म्हणून येणाऱ्या समस्या अशा बऱ्याचशा असतात, मात्र जनरल समस्या ज्या बऱ्याच लोकांना कॉमन येतात त्या म्हणजे की ॲव्हरेज रिडिंग घेतलं जाणं. म्हणजे काय की रिडिंग एखादा मीटर रीडर आहे, महावितरणकडून असं अपेक्षित असतं लोकांना की एकदा का मीटर लागला की त्या मीटरचं रिडिंग घेणं पिरियॉडिकल आणि तो मीटर योग्य रीतीने चालू आहे की नाही आहे हे सगळं बघणं हे महावितरण किंवा जो कोणी लायसन्सी आहे त्यांची जबाबदारी असते. मात्र महावितरणचे जे रिडिंग घेणारे जे अधिकारी असतात किंवा कोणीही मीटर रीडर असतो त्या कधी कधी रिडिंग घेतलं जात नाही त्यांच्याकडून योग्य त्यावेळी. महिन्याला एकदा तरी रिडिंग जो घरगुती ग्राहक आहे त्याचं महिन्याला एकदा किंवा शेतकरी ग्राहक आहे त्याचं 3 महिन्याला एकदा रिडिंग घेणं जरुरी आहे, मात्र ते घेतलं जात नाही. आणि अशा वेळी काय होतं की त्यांना कधी कधी 2, 3, 4 वर्षानुवर्ष ॲव्हरेज रिडिंग होतं. आता यामध्ये अडचण अशी येते की 3-4 वर्षानंतर जर महावितरणला त्यांचं एक अक्युम्युलेटेड कन्झम्पशन बनतं आणि ॲव्हरेज आणि कन्झम्पशन यामधला जो डिफरन्स जर आला की फॉर इन्स्टन्स त्याने ॲव्हरेजने 1 लाख रुपये भरलेत आणि ॲक्युम्युलेटेड कन्झम्पशन 3 लाखाचे, तर त्याला 2 लाख रुपयाचं सरळ सरळ बिल एकाच वेळी दिलं जातं. आणि यामध्ये अडचण अशी होती की त्यामध्ये कुठलेही हफ्ते किंवा काही जे काही पार्ट पेमेंट वगैरे आहे हे महावितरण ग्राहकाला अलाव करत नाही. अशा वेळी ग्राहकाची फार मोठी अडचण होऊन जाते यामध्ये. दुसरा एक विषय येतो की मीटरचं पिरियॉडिकल टेस्टिंग हेही महावितरणने करायला हवं, तेही महावितरणकडून होत नाही. मग अशा वेळी कधी कधी फॉल्टी मीटरच्या फॉल्टी स्टेटसची बिलं वर्षानुवर्ष दिली जातात. त्यामध्येही बऱ्याच वेळा असाच विषय येतो की काही वर्षांनी महावितरणचा अधिकारी येऊ शकतो घरी आणि तो पाहतो की नाही तुमचं ॲक्च्युअल यूज जो आहे तो कदाचित जास्त असेल आणि मग यात जर तर कदाचितचं मग अक्युम्युलेटेड बिल दिलं जातं किंवा जास्त अमाऊंटचं बिल दिलं जातं. या वेळेमध्ये ग्राहकाची खूप अडचण होऊन जाते. अजून एक महत्त्वाचा शेतकऱ्यांचा विषय असा असतो की टेरिफचा विषय जनरली बऱ्याच लोकांना आहे, मात्र आपण शेतकऱ्यांबद्दल बोलूया. शेतकरी एखादा जर शेतीपंप चालवत असेल आणि त्यासोबत त्याला एक तबेला काढायचा आहे फॉर इन्स्टन्स आणि त्याने महावितरणला जर अर्ज केला की मला तबेल्यासाठी द्या किंवा एखादं कुक्कुटपालन आहे किंवा कोलंबी प्रकल्प आहे, यासाठी एक वेगळा टेरिफ इंट्रोड्यूस केला आहे जो AG अदर्स हा आहे, तो ॲक्च्युअल AG नाही आहे. यावेळी अशी अडचण होते की महावितरणच्या अधिकाऱ्यांचं कधी कधी अज्ञान असतं किंवा प्रोटोकॉल जे आहेत MERCने दिलेले ते पाळले न गेल्यामुळे महावितरण त्याला AG
ने कनेक्शन देऊन टाकतं. अच्छा. आणि ह्यावेळी पुन्हा तोच विषय होतो की 4-5 वर्षांनी कधीतरी कोणीतरी येणार आणि मग त्याला म्हणणार की अरे तुझं एजी आहे, ॲक्च्युअल यूज जो आहे तो एजी अदर्ससाठी आहे आणि एजीने तुला बिलिंग झालेलं आहे, तर ते 4-5 वर्षाचं बिल त्याला एकत्रितपणे दिलं जातं. अच्छा. तर अशा वेळी ग्राहकाची अडचण अशी होती की त्याला एकत्रित एवढं मोठं बिल दिलं जातं आणि तो ग्राहक मग त्या डिस्कनेक्शन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गोंधळून जातो. तर हे सगळ्यात कॉमन आपण म्हणूया हे अत्यंत कॉमन विषय आहेत. आणि टॅरिफ हा विषय जो आहे ना, हा फार म्हणजे अक्रॉस द कॅटेगरीज एक खूप म्हणजे अत्यंत कॉमन विषय आहे. आत्ताच गेल्या वर्षी किंवा त्या 2 वर्ष आधीपर्यंत हॉस्पिटल्सना महावितरणने ॲक्च्युअली 2012लाच MARCच्या टेरिफ ऑर्डरमध्ये त्यांच्यासाठी पब्लिक सर्व्हिस नावाचा एक टेरिफ इंट्रोड्यूस केला आहे. मात्र तो महावितरणने आजपर्यंत आजतागायत काय बऱ्याच ठिकाणी कमर्शियलमध्येच सुरू आहे. मग अशा वेळी हे ग्राहकावर होणारा अन्याय की त्याला जर डिस्काउंटेड टेरिफ अवेलेबल आहे आणि तो महावितरण त्याला देत नाही आहे, त्यावेळी ग्राहकाच्या या अडचणी बऱ्याचशा आहेत. या अडचणी त्याचं निराकरण करण्याची प्राथमिक पायरी खानोलकर मॅडम काय असू शकते? प्राथमिक पायरी म्हणजे जेव्हा ग्राहकाला त्याची अडचण कळते, त्याची समस्या कळते, तेव्हा त्याच्याकडे 2 पर्याय उपलब्ध आहेत. एक तर ग्राहक संरक्षण कायद्याखाली तो ग्राहक न्यायालयामध्ये ग्राहक आयोगाकडे जाऊ शकतो किंवा CGRF म्हणजे तक्रार निवारण यंत्रणा जी आहे, जी MERCने या इलेक्ट्रिसिटी ॲक्टच्या अंडर तयार केलेली आहे, या यंत्रणेकडे जाऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची अशी आहे की तो 2 पैकी एकच पर्याय निवडू शकतो. एका वेळी दोन्हीकडे तो जाऊ शकत नाही. आता CGRFची जी यंत्रणा आहे ती इलेक्ट्रिसिटी ॲक्टनुसार MERCने प्रत्येक वीज वितरण कंपनीसाठी बंधनकारक केलेली आहे. आणि ही CGRFची यंत्रणा जी आहे ती त्याच्यामध्ये 3 सदस्य असतात. एक अध्यक्ष आहेत जे की न्यायालयातून निवृत्त झालेले माजी न्यायाधीश असतील किंवा इंजिनिअरिंग कॉलेजमधले प्राचार्य वगैरे अशा उच्चपदस्थ व्यक्ती निवृत्तीनंतर आयोगाचे मंचाचे अध्यक्ष होऊ शकतात. बरं. त्यानंतर ग्राहक संस्था प्रतिनिधी असतात एक, जे ग्राहकांच्या तक्रारींवर काही काळ त्यांनी काम केलेलं असतं, त्यांचा त्यातला अनुभव असतो तक्रारी सोडवण्याच्या, अशा प्रतिनिधींना तिथे स्थान असतं. आणि तिसरी व्यक्ती असते ती त्या वीज वितरण कंपनीच्या अधिकारी वर्गातली एक व्यक्ती तिथे असते की त्यांना वीज वितरणचे पण काही जे मुद्दे असतात ते तिथे त्यांना मांडता येतात. तर अशी ही 3 सदस्यांची तिथे तो मंच असतो. त्याच्यासमोर ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे तक्रार करता येते. ही शेड्यूल A मध्ये तक्रार करायची असते. ऑनलाईन तक्रार करण्यासाठी किंवा ऑफलाईन तक्रार करण्यासाठी सुद्धा वीज वितरण कंपनीने त्या यंत्रणेबद्दलची पूर्ण माहिती देणं गरजेचं आहे. मग ती वेबसाईटवर द्यायला हवी. विजेचं जे बिल येतं आपल्याला दर महिन्याला, त्या विजेच्या बिलावर सुद्धा त्या यंत्रणेबद्दलची माहिती असायला हवी, जेणेकरून ग्राहकाला तक्रार आल्यानंतर सुलभपणाने वीज वितरणकडे तक्रार कशी करायची ते लगेच कळेल. या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट म्हणजे जिथे जिथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहेत तिथे सुद्धा दर्शनी भागामध्ये तो फलक असायला हवा की तो फलक बघून, आणि ते फॉर्म्स सुद्धा तिथे उपलब्ध असायला हवेत की तिथून सहजपणाने ग्राहक तिथे तक्रार करू शकतो. मग कशी करायची तक्रार? त्याचा काही प्रोटोकॉल किंवा त्याची प्रक्रिया आहे का? हो, बरोबर आहे. ग्राहक तक्रार करण्यासाठी एक शेड्यूल A म्हणून फॉर्म असतो. अतिशय सोपा आहे. त्यात आपली सगळी माहिती लिहायची. त्यात एक छोटा कॉलम असतो की तक्रार काय. तक्रार जर आपली मोठी असली तर आपण त्याला वेगळा कागद जोडून ती आपली तक्रार त्याला लिहू शकतो सविस्तरपणे. त्याला संबंधित कागदपत्र, आपलं लाईटचं बिल असेल, फॉल्टी मीटर असेल तर त्याचा स्टेटस त्या बिलावर असतो. हे सगळी माहिती त्याच्यामध्ये दिल्यानंतर तो अर्ज जो आहे तो CGRFच्या ऑफिसमध्ये जाऊन देऊ शकतात किंवा ऑनलाईन तक्रार करू शकतात. अच्छा. आणि CGRFची यंत्रणा अशी आहे की आता ऑनलाईन हिअरिंग सुद्धा आता ऑनलाईन होऊ शकतं. म्हणजे कोरोनाची एक आपल्याला ही एक म्हणूया की देण आहे असं म्हणता येईल की कोरोना काळापासून बऱ्याच गोष्टी आपल्या ऑनलाईन झाल्या, त्यानुसार ही हिअरिंग सुद्धा आता आपण
ऑनलाईन पद्धतीने, म्हणजे ग्राहकाला अजिबात त्रास नाही. तो घरी बसून तक्रार करू शकतो, घरी बसून हिअरिंग अटेंड करू शकतो आणि त्याला न्याय मिळण्याची ही अतिशय सुलभ यंत्रणा उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांनी त्याचा जास्तीत जास्त उपयोग करणं आवश्यक आहे. मग न्याय मिळवून देणं म्हणजे मग CGRF ची काय भूमिका आहे याच्यात? न्याय मिळवून देण्यामध्ये कशा पद्धतीने न्याय मिळतो CGRF कडून? CGRF कडे तक्रार येते हां. तेव्हा सर्वप्रथम वीज वितरण कंपनीच्या ज्या नोडल ऑफिसर, ज्या सेक्शनची जी तक्रार असेल तिथला जो नोडल ऑफिसर असतो त्यांना आपण ही तक्रार पाठवतो आणि त्यांना सांगतो की 7 दिवसाच्या आत ह्याच्यावरती लेखी तुमचं म्हणणं मांडा. त्यानंतर त्यांचं लेखी म्हणणं आल्यानंतर आपण दोन्ही तक्रारदाराला आणि त्या ज्यांच्या विरोधात म्हणूया किंवा ज्यांच्या विषयीची जी तक्रार आहे त्या अधिकाऱ्यांना दोघांना समोरासमोर बोलवतो. ऑनलाईन हिअरिंग असलं म्हणजे आपण ऑनलाईन भेटू शकतो किंवा CGRFचं ऑफिस असतं. ही अर्धन्यायिक व्यवस्था आहे, त्यामुळे तिथे अतिशय असं छान न्यायालयासारखी मांडणी असते आणि तिथे दोन्ही तक्रारदार आणि ज्याच्या रिस्पॉन्डंट असं म्हणूया तर ते दोघांचीही म्हणणं आपण ऐकून घेतो, त्यांची कागदपत्र बघतो आणि नंतर त्याचा अभ्यास करून त्याचं उत्तर आपण देऊ शकतो. मला कृष्णा मॅडमना यानंतरचा प्रश्न विचारायचा आहे की CGRF आहे, त्यांच्याकडनं निवारणाचा काही उपाय आला पण त्याने जर समाधान झालं नाही ग्राहकांचं, त्यांना असं वाटलं की नाही अजून काहीतरी राहतंय, आम्हाला हे याने बरं वाटलं नाही आहे जेवढं वाटायला हवं, तर मग तक्रारदारांनी कुठे जायचं, काय करायचं? हो, अशा परिस्थितीमध्ये एकतर ते अपील करू शकतात, म्हणजे रिव्ह्यू ज्याला म्हणतात, म्हणजे CGRF कडेच ते रिव्ह्यू सुद्धा करू शकतात आणि काही लोक करतात सुद्धा. दुसरं आहे की आमच्याकडे म्हणजे विद्युत लोकपालकडे ते येऊ शकतात, तो अपील समजली जाते. तो फोरमकडे जायचं असेल तर त्याला रिव्ह्यू म्हणतात, आमच्याकडे आले ते अपील म्हटली जाते. आणि आमच्याकडे सुद्धा काही लोकांच्या समाधान होत नाही तर आमच्याकडे सुद्धा ते रिव्ह्यू साठी म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा येतात. आणि शेवटी म्हणजे आपला हायकोर्ट तर आहेतच. हां, हायकोर्टामध्ये गेल्यावर सुद्धा तक्रारीचं म्हणजे ज्या लोकांची तक्रार त्यांना समाधानकारक निवारण वाटत नसेल तर ते शेवटी हायकोर्टला सुद्धा जातात. मग तिथे कशा पद्धतीचं म्हणजे परत ही सगळी प्रोसेस ऐकली जाते, परत त्याच्यावरती काय उपाययोजना आहेत हे सगळं केलं जातं हायकोर्टात गेल्यानंतर? ची प्रोसिजर जशी हायकोर्टाची आहे त्याप्रमाणे, म्हणजे ती तर न्यायिक प्रोसिजर आहे पूर्णपणे. ओम्बुड्समन पर्यंतची जी प्रोसिजर आहे ती अर्धन्यायिक आहे. तिथे आपण तितकं सगळं साक्षी पुरावे असं सगळं होत नाही, पण मला वाटतं हायकोर्टामध्ये गेल्यानंतर तसं सगळं ती पूर्ण प्रोसिजर होत असेल. पण CGRF कडे सांगण्याचा मुद्दा असा आहे की ग्राहक स्वतःची तक्रार मांडू शकतो. तिकडे कुठल्याही वकिलाची आवश्यकता नाही, कुठलीही फी भरण्याची आवश्यकता नाही. हे सर्वात महत्वाचं आहे आणि प्रोसिजर सुद्धा खूप सोपी आहे. आणि ग्राहक न्यायालय आणि CGRF असे जरी दोन संधी उपलब्ध असल्या तरी त्यापैकी म्हणजे मी तरी असं म्हणेन की ग्राहक न्यायालयाकडे गेल्यानंतर तिथे टाइम लिमिट जरी असलं, ग्राहक संरक्षण कायद्यानुसार 60 दिवसात 90 दिवसात आपल्याला न्याय मिळण्याची खात्री जरी दिलेली असली तरी तसं ते होताना दिसत नाहीये. तिथे पेंडन्सी भरपूर आहे, त्या मानाने CGRF कडे पेंडन्सी कमी आहे. त्यामुळे लवकर त्याचं निवारण होणं, आणि विजेसारखा प्रश्न असा आहे की त्याचं लवकर निवारण आवश्यक आहे, कारण वीज एक दिवस जरी नसली तरी माणूस जगू शकत नाही. त्यामुळे लवकर निवारणाच्या दृष्टीने सुद्धा, आणि वकील नाही आणि फी नाही, या दोन गोष्टींचा विचार केला तर CGRF ची यंत्रणा खूपच उपयुक्त आहे असं नक्कीच म्हणायला पाहिजे. मला वझे सरांना विचारायचं आहे की तुम्ही ग्राहक प्रतिनिधी म्हणून काम करता, तर या प्रतिनिधीची गरज का निर्माण झाली, कशामुळे प्रतिनिधींचं महत्त्व वाढलंय, काय वाटतं तुम्हाला? तसं पाहिलं तर ग्राहक प्रतिनिधीची गरज आहेच असं नाहीये, मात्र ती गरज निर्माण यामुळे झालेली आहे की जनरली लोकांना, ग्रामीण लोकांना या सगळ्या प्रक्रियांबद्दल माहिती नसते. की आपण जर महावितरणमध्ये गेलो आणि एखादी तक्रार घेऊन गेलो एखादं आपल्याकडे, तर महावितरणमध्ये त्यांना जास्तीत जास्त वेळा असं उत्तर मिळतं की पहिल्यांदा तुम्ही बिल भरा तरच तुमची तक्रार आम्ही ऐकून घेऊ किंवा काहीतरी. अशा वेळी डिस्कनेक्शन होण्याची भीती, वीज ही मॅडमनी म्हटल्याप्रमाणे आवश्यक गोष्ट आहे आणि त्याशिवाय राहणं तर अशक्य होतं.
तर डिस्कनेक्शनची भीती आणि माहीत नसणं, लोकांना याबद्दलचं अनुभव नसणं कुठल्याही प्रकारचा, यासाठी ग्राहक प्रतिनिधी आवश्यक आहे. आम्ही त्यांना या प्रक्रियेतून कसं जायचं, आणि त्यासोबतच मॅडम म्हटल्याप्रमाणे वकील लागत नाही ही एक गोष्ट आहे, पण एखाद्या माणसाकडे वकील असेल तरी त्याला अलाउड नाही आहे तिथे जाणं. अच्छा. हां. वकिलाला फोरममध्ये रिप्रेझेंट करता येत नाही ग्राहकाला. अशा वेळी असं कोणीतरी असायला हवं ज्याला इलेक्ट्रिसिटी ॲक्ट बद्दल माहिती असावी, महावितरणच्या नियमांबद्दल माहिती असावी, थोडं टेक्निकल नॉलेजही हवं, आणि त्याला रिप्रेझेंट करता येता यायला हवं. तर अशा वेळी आमची गरज निर्माण होते. ग्राहक प्रतिनिधी म्हणून काही लोक काम करत आहेत. मला वाटतं ग्रामीण भागामध्ये जे काही लिहिलंय ते वाचता न येणं, हो, त्याचं बरोबर ग्रहण न आहे. होणं, हा सुद्धा प्रश्न अगदी असेल. ग्रामीण हा निमशहरी भागातला मी तुम्हाला म्हटलं तो भाग झाला, आणि अगदी ग्रामीण भागामध्ये त्यांना हे फॉर्म भरण्यापासूनची वानवा असते की कशा पद्धतीने भरावं. काही त्यांना जरी कोणी सांगितलं की फोरम अवेलेबल आहे, तरी मात्र त्यांना पोचण्यासाठी फॉर्म कसा भरावा आणि ते कशा पद्धतीने जावं, ही या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आमची गरज निर्माण होते. नाहीतर तुम्ही सुरुवात केली होती त्याप्रमाणे प्रत्येक वेळेला प्रतिनिधीची आवश्यकता असतेच अशातला भाग नाही. अजिबात नाहीये, प्रत्येक वेळेला नाही, अजिबात नाहीये. मात्र ग्राहकाला स्वतःला जर जमत नसेल तर मात्र प्रतिनिधी त्यांना मदत करू शकतो. या सगळ्यामध्ये कृष्णा मॅडम, एक प्रश्न असा विचारायचा आहे की ग्राहक म्हणून प्रत्येकच विषयामध्ये त्या ग्राहकाचे काही ना काहीतरी हक्क असतात, त्याला दिलेले अधिकार असतात. तर या हक्क आणि अधिकारांबद्दल तुम्ही काय सांगाल जेव्हा आपण वीज ग्राहकांबद्दल बोलतो आहोत? तर आता जे वजे साहेबांनी काही जे मुद्दे मांडले मला वाटते फार महत्त्वाचे आहेत, आणि त्याबद्दल त्यांना कायद्याने हक्क दिलाय की ते आमच्याकडे येऊ शकतात, CGRFकडे येऊ शकतात. परंतु मला वाटते आपण आज बसलेलो आहोत याच्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे ह्याच्या फार महत्त्व आहे. कारण की काही असे मुद्दे मला वाटते जे आपण त्यांना सांगितलं तर तक्रार करण्याची वेळच येऊ नये, आधीच त्या बाबीच्या कसा निराकरण करता येईल. मला वाटते आज आपल्याला ही संधी आहे, आपण एक दोन मुद्दे त्यांना सांगू शकतो. जरूर. उदाहरणार्थ मला वाटते ही बाब बरोबर आहे की कधी कधी मीटरची रीडिंग घेतली जात नाही, महिने वर्षानुवर्षे. मग ग्राहकांनी थोडासा सतर्क राहावा की ॲव्हरेज बिलिंग सुरू आहे की काय. आणि कधी कधी काय असतो की ॲव्हरेज बिलिंग सुरू आहे, फार कमी बिल माझ्या दर महिन्याला येतो आहे, तर मी समाधानी, म्हणजे मी खुश झालो की ठीक आहे चला कमी बिल येतोय. पण आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आज नाही तर उद्या अचानक मोठा बिल येण्यापेक्षा बरं आहे की आजच बिल दुरुस्त करून घ्यावा, आणि जरी तो थोडासा जास्त आहे तरी तुम्ही दर महिन्याला थोडा थोडा करून भरावा. नाहीतर अचानक वेळ येईल की 4 वर्षात ते म्हटलं जसं 1 लाख 2 लाख एवढी जी मोठी, म्हणजे ते याच्यासाठी लोकांनी काळजी घ्यावी आणि थोडंसं सतर्क राहावं. म्हणजे त्याच्यामध्ये असं आपल्याला अनुभव येतो की आपल्याला सुद्धा हे जाणवतं की अरे माझा वापर जास्त आहे, पण वीजचं बिल जे आहे ते कमी आलंय. तर त्याच्या बाबतीत सतर्क राहण्याचं तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे. म्हणजे कारण की आज नाही तर उद्या कोणीतरी ते इन्स्पेक्शन होईल अचानक, आणि मग त्यावेळेला कळेल की अरे या मीटिंग मध्ये तर फार रीडिंग वाढलेला आहे. मग त्यावेळेला तुम्हाला एकदम रक्कम भरावी लागेल, मग ती आर्थिक प्रॉब्लेम येईल. त्याच्याऐवजी तुम्ही आधीच सतर्क राहणे, हा एक मुद्दा मला म्हणायचा होता. दुसरा मला हे म्हणायचं होतं की तुमच्याकडे जो बिल येतो ते तुम्ही बघा, आणि त्याच्यामध्ये सगळे बाबी अचूक आहेत का ते सुद्धा बघा, कारण त्यामुळे सुद्धा नंतर जाऊन काही वाद निर्माण होतात. उदाहरणार्थ कधी कधी नाव आहे, तो नाव जुन्या माणसाचा चालू आहे वर्षानुवर्षे, तुम्ही तुमच्या नावाने करून घ्या. नाहीतर कधी कधी त्याबद्दल प्रॉपर्टीचे सुद्धा रिलेटेड काही ना काही तक्रार निर्माण होतात त्यामुळे, कारण तुमचं नाव तिथे नाही आहे. मग ते कोण बिल भरणार. समजा वाद निर्माण झाला, अचानक मोठा बिल आला, तर तुम्ही भरणार की दुसरा माणूस भरणार ज्याचं नाव आहे. मग अशा तऱ्हेचे सुद्धा तक्रारी निर्माण होतात. दुसरा तुम्ही बघा की तुमच्या त्याच्यामध्ये जो फोन नंबर आहे तो योग्य ठीक ठेवलाय का, लिहिलाय का. कारण कधी कधी जुने मोबाईल नंबर आहे, आउट ऑफ डेट झालेला आहे, तो बिलमध्ये दिसतो, परंतु कोणी दुरुस्त करत नाही. आणि समजा अचानक काही नोटीस वगैरे पाठवायचं असेल, काही SMS नोटीस आहे, मग ते चुकीच्या मोबाईल नंबरवर जाणार, तुम्हाला प्राप्त होणार नाही. बरोबर. आणि नंतर यामुळे काही तक्रारी निर्माण होणार. म्हणजे हे सुद्धा बघा की नंबर योग्य आहे का,
पत्ता ठीक आहे का, पत्त्यामध्ये आम्ही पाहायला भरपूर चुका होतात. मग ह्यामुळे त्यानंतर तुमच्या जो समजा कोणती कॅटेगरी आहे, तुमच्या वर्गवारी कोणती आहे, कृषी आहे का, कृषीमध्ये जसं तुम्ही एक उदाहरण दिला की त्याच्यामध्ये कुक्कुटपालन असू शकतो, हॉर्टिकल्चर असू शकतो, त्याचे वेगळे दर असतात. मग ती वर्गवारी योग्य लिहिली आहे का, आणि कधी कधी वर्गवारी स्पष्ट नसते. मग तुम्ही स्वतः जाणून घ्या की काय वर्गवारी आहे, त्याचा काय अर्थ आहे. कारण वर्गवारीचे सुद्धा वाद निर्माण होतात नंतर की नाही, ही तर वर्गवारी याच्यामध्ये मला कमी दर लावले गेले पाहिजे, किंवा कंपनी म्हणेल की तुम्हाला जास्त दर लावले गेले पाहिजे होते, परंतु 1-2 वर्ष ते चुकीने कमी दर लावले गेले, मग आता तुम्ही ते भरा. म्हणजे वर्गवारीचे सुद्धा तक्रारी, म्हणजे हे सगळे दोन्ही बाजूचे इनफॅक्ट बाबी आहे. कारण की कंपनीने सुद्धा याची काळजी घेतली पाहिजे, जे कधी कधी घेतली जात नाही. आणि रीडिंग घेण्यापासून अचूक सगळे माहिती ठेवणे. मग एक तर आहे ग्राहकाची हक्क आणि दुसरी आहे कंपनीची जबाबदारी. जी. तर कंपनीची जबाबदारी अवश्य आहे की रीडिंग वेळेवर घ्या. ही वेळ येऊच नये की ॲव्हरेजवर चालू आहे, मीटर खराब आहे, डिस्प्ले होत नाही वगैरे वगैरे. तर सर्वांची अपेक्षा आहे की वेळेवर म्हणजे मीटर रीडिंग व्यवस्थितपणे घेतली गेली पाहिजे. आणि नंतर जाऊन मग हे जेव्हा नंतर जाऊन जर वाद निर्माण झाला की अचानक तुम्ही समजा 5 वर्षाचा बिल पाठवला, 10 वर्षाचा बिल एकत्रित पाठवला, तर ग्राहकांना माहीत असलं पाहिजे की काही सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहे, काही इतर हायकोर्ट्सचे जजमेंट आहे. मग तुम्हाला सगळीची सगळी रक्कम मग भरावी लागेल असं आवश्यक नाही आहे. तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही जाणीव करून घ्या. तो प्रत्येक केसवर अवलंबून आहे, याबद्दल मी जास्त डिटेलमध्ये सांगू शकत नाही. परंतु एवढंच आहे की अचानक मोठे बिल येणे आणि वर्षानुवर्षांचे एकत्रित बिल येणे हा निश्चितपणे वादाचा मुद्दा आहे. मग असे केसेस मग फोरमकडे येणार आणि आमच्याकडे येणार. जसा वजे साहेबांनी महत्त्वाचा मुद्दा मांडला की काही रुग्णालय आहे, हॉस्पिटल आहे, नर्सिंग होम आहेत, तर त्या लोकांनी लगेच अर्ज करायला पाहिजे. अच्छा. हां. की आमच्या आता या दिवसापासून हॉस्पिटल सुरू झालेलं आहे, हे पुरावे आहेत, हे कागदपत्र आहे. नाहीतर काय होईल की कधी कधी जो ग्राहकाचा जो कन्झ्युमर नंबर आणि तो जो कनेक्शन असतो तो पूर्वीच्या काहीतरी जुन्या नावाने सुरू असतो, किंवा जो तिथे घर मालक आहे, लँडलॉर्ड आहे, त्याच्या नावाने तो कनेक्शन असतो. मग तो त्याच्यामध्ये रुग्णालय आहे की काय काय कळत नाही. समजा कोणी घर मालक आहे, त्यांनी एका रुग्णालयाला, एका डॉक्टरला तो नर्सिंग होम चालवायला तो भाड्यावरती जागा त्याची दिली, परंतु जो कन्झ्युमर नंबर आहे तो तरी तो घर मालकाच्या नावाने सुरू आहे, त्याच्यामध्ये रुग्णालयाचा उल्लेख नाही, हॉस्पिटलचा उल्लेख नाही. मग नंतर जाऊन वाद निर्माण होणार की नाही इथे हॉस्पिटल आहे, आम्हाला तुम्ही कमी दर का लावत नाही. सो तुम्ही लगेच अर्ज करा. तुमच्याकडे रुग्णालय आहे, तुम्ही नर्सिंग होम चालवता, तुम्ही काही फर्टिलिटी सेंटर चालवता इत्यादी, तर तुम्ही अर्ज केल्याशिवाय ही अपेक्षा करू नका की आम्हाला दर म्हणजे कमी मिळेल की जास्त मिळेल, कारण की कधी कधी याच्यामध्ये स्पष्टता नसते. सो असे काही बाबी मला वाटतं ह्या मंचाची आणि आजच्या कार्यक्रमाचा हा निश्चितपणे फायदा होईल की ग्राहकांना आपण थोडीशी त्यांची जनजागृती करतोय आणि त्यांचे पुढे जाऊन वाद निर्माण होऊच नये आणि त्यांनाही वेळच येऊ नये की ते त्यांनी आमच्याकडे किंवा फोरमकडे जावा, अशी आमची इच्छा आहे. फोरमकडे जेव्हा तक्रार येते त्यावेळेला कोणती कोणती कागदपत्र ग्राहकांची असणं आवश्यक आहे? तुम्ही आता मगाशी वीज बिल सांगितलं, पण मग ते त्याच महिन्याचं असलं पाहिजे का आधीची पण काही जोडावी लागतात? हां, आता ह्याच्यामध्ये तक्रारीचं स्वरूप काय आहे त्याच्यावरती गोष्टी अवलंबून आहेत. जर फॉल्टी मीटर असेल तर वीज बिलावरती लिहिलेलं असतं फॉल्टी मीटर. मग आता हे कधीपासूनचं आहे, त्या वीज ग्राहकाला जुनी पण मीटर आपली बिलं बघावी लागतील. किती महिन्यापासूनचं फॉल्टी मीटरचं स्टेटस त्याच्याकडे आलेलं आहे, त्याप्रमाणे किमान 6 महिने वगैरेची बिलं काढून त्याला द्यावी लागतील. टॅरिफ चेंजची केस असेल तर मॅडमनी जसं सांगितलं की तुमचं जर रुग्णालय आहे, हॉस्पिटल आहे किंवा दुसरं काही त्या संदर्भातलं काही काम चालत असेल तर त्याच्या रजिस्ट्रेशनची प्रत असेल, सर्टिफिकेट असेल, कधीपासून ते सुरू झालंय
त्याची काहीतरी एक प्रूफ असेल त्याचं, किंवा भाडे करार असला तर तो भाडे करार असेल, ही सगळी कागदपत्र त्याला जोडायला हवी. कारण तिथे हॉस्पिटल आहे आणि ते या दिवसापासून सुरू झालंय, मग त्या दिवसापासून ते टॅरिफ त्याला लागू होईल. बरोबर. तर अशी जशी केस येईल ना त्याप्रमाणे त्याला ती कागदपत्र जोडावी लागतात. आणि त्याच्यामध्ये काही अडचण आली तर CGRFच्या ऑफिसमध्ये जी मंडळी असतात ती त्यांना सांगतात की बाबा हे अजून त्याला कागदपत्र अजून तुम्ही हे आणून द्या, ते जोडा वगैरे, ते सांगतात. तक्रारीसाठी जेव्हा ग्राहक जाणार असतात CGRF कडे म्हणा किंवा कुठल्याही दुसऱ्या जिथे तक्रार करू शकतात तिथे, त्यांची ही कागदपत्र तयार करण्यासाठी प्रतिनिधीचा काही उपयोग होतो का? हां, म्हणजे ग्राहक म्हणून ग्राहकाला या गोष्टी माहीत नसतात. त्याची फक्त म्हणजे आमच्याकडे जे ग्राहक येतात ते असं असतं की मला इतकं बिल आलेलं आहे, मग ते फॉल्टीमुळे आलंय, ते कुठल्या गोष्टीमुळे आलंय, ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा आम्ही करतो आणि त्यानुसार त्यांना आम्ही गाईड करतो की बाबा हे अशा पद्धतीचं बिल आहे आणि त्यासाठी आपल्याला या गोष्टी लागतील. मग त्यासाठी मॅडमनी म्हटल्याप्रमाणे केस टू केस सिनॅरिओमध्ये जी जी कागदपत्र आवश्यक आहेत ती त्याला ग्राहकाकडून घेणं, ती जोडणं आणि त्याचा अर्ज बनवून त्याला पाठवणं, किंवा मग त्याच्या वतीने आम्ही मग त्याचं एक जसं वकीलपत्र असतं तसं एक नॉमिनेशन असतं फॉरमचं नॉमिनेशन आमच्या नावाने आल्यानंतर त्याच्या वतीने आम्ही ते ग्राहकाच्या वतीने जे काही रिप्रेझेंटेशन आहे ते आम्ही बनवू शकतो. मग त्याची बऱ्याच वेळा ग्राहकाला तक्रारही बनवता येत नाही, तर तक्रार ड्राफ्ट करणं, कायद्यानुसार कुठल्या कायद्यानुसार लायसन्सीचं म्हणणं अयोग्य आहे त्यासाठी जे काही ड्राफ्टिंग असतं ते सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या परीने आमच्या वतीने करतो. तुम्ही मदत करता? हो, त्या गोष्टीत आम्ही मदत करतो. कृष्णा मॅडमनं मला असं विचारायचं आहे की वीज पुरवठादार जे आहेत, अंमलबजावणीची जेव्हा वेळ येते, तक्रारदारांनी तक्रार केली, मग त्याच्यानंतर निराकरणाचं जे काही असेल ते सांगण्यात आलं, मग जे वीज पुरवठादार आहेत त्यांच्या कोणत्या कोणत्या जबाबदाऱ्या राहतात यामध्ये ग्राहकांप्रती, काय सांगाल? आणि त्यांनी त्या आदेशाचं पालन करावा हीच अपेक्षा आहे आणि बहुतांश केसेसमध्ये ते करतात सुद्धा. काही अपवादात्मक केसेसमध्ये ते कदाचित त्याला हायकोर्टला जाऊन चॅलेंज करत असतात. पण समजा असा ऑर्डर आला की तुम्ही 30 दिवसात ही जोडणी द्या, किंवा तुम्ही हे बिल माफ करा, किंवा हा बिल असा असा कमी करा. कधी कधी असा आदेश असतो की त्याच्यामध्ये जो व्याज लावण्यात आलेला आहे तो माफ करा, किंवा काही इतर पेनल्टी लावण्यात आली ती माफ करा इत्यादी. मग ते अशी अपेक्षा आहे की त्यांनी त्याच्या पालन करावा आणि 30 दिवस 60 दिवस जी काही वेळ देण्यात आली आहे त्या वेळेमध्ये त्यांनी त्याच्या अनुपालन अहवाल द्यावा. त्यामुळे ही त्यांची सगळ्यात प्राथमिक जबाबदारी आहे असं पण म्हणू हो, म्हणजे कारण हा त्यांच्यावर बंधनकारक आहे. हे जे काही फोरमची ऑर्डर आहे किंवा आमची ऑर्डर आहे ते त्याच्यावर बंधनकारक आहे, त्याचं त्यांनी पालन करावं ही अपेक्षा आहे. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. यामध्ये समजा तक्रार जी केली जाते त्याच्याबद्दल ज्या वीज पुरवठादारांकडे किंवा त्यांच्या बद्दल ही तक्रार केली जाते त्यांना समजा त्याच्यामध्ये जर काही संशय वगैरे आला तर असं होऊ शकतं का? त्यांना जे काही म्हणायचं असतं त्यांचं म्हणणं नेहमीच फोरममध्ये किंवा मॅडमच्या सुनावणीमध्ये त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलंच जातं. कुठलीही गोष्ट एकतर्फी होत नाही. दोन्ही बाजूची जी काही म्हणणं असतं ते ऐकून घेतल्यानंतरच निर्णय होतो. पण काही कारणाने ग्राहकाच्या बाजूनी लागलेला निर्णय किंवा निकाल जर वीज वितरण कंपनीला मान्य नसला तर त्यांना अपील करण्यासाठी ओम्बुड्समन ची पायरी उपलब्ध नाहीये. त्यांना हायकोर्टामध्येच जाऊन अपील करावं लागतं. ओके, म्हणजे ग्राहकांना ओम्बुड्समन कडे जाता येतं तसं मला वाटतं जे पुरवठादारांना नाही जाता येत. मॅडम जास्त कदाचित यात सांगतील. काय सांगाल? आणि बरोबर आहे ते. मग म्हणून ते म्हटलं की समजा त्यांना अजून काही योग्य नाही वाटला आदेश तर ते हायकोर्टला जातात, कधी कधी जातात. ओके. तुम्ही ग्राहक प्रतिनिधी म्हणून काम करताय, तर तुम्ही खूप सामान्य माणसांमध्ये, जनसामान्यांमध्ये मिसळून हे काम करता. तर ह्या संदर्भातले तुमचे अनुभव काय असतात? लोक मोकळेपणाने बोलतात का त्यांच्या तक्रारींविषयी, समस्यांविषयी, का भीती असते मनात? नाही, भीती अशी आमच्याशी बोलताना तर लोकांमध्ये अजिबात भीती नसते. भीती फक्त एकच असते की माझं डिस्कनेक्शन होऊ नये. आणि घरगुती ग्राहकापेक्षा सगळ्यात जास्त घाबरलेला ग्राहक असतो इंडस्ट्रीयल ग्राहकाचं जर डिस्कनेक्शन 2-3 दिवस झालं तर त्याचा पूर्ण जो गाडा असतो तोही अडकू शकतो.
त्यामुळे तो ग्राहक जास्त, मात्र भीती ही डिस्कनेक्शनचीच असते, त्याच्या अडचणीची त्यांना भीती नसते. आमच्याशी बोलताना ते पूर्ण मोकळेपणाने बोलतात की मला ही अडचण आहे, मला अशा पद्धतीने बिल जास्त आलं आहे. बिलिंगचीच अडचण नसते, काही टेक्निकल अडचणीही असतात की लोड येत नाही आहे, हवा तेवढा लोड आम्हाला मिळत नाही आहे, ॲक्च्युअल लोड जो आम्ही पे करतोय त्याच्या अगेन्स्ट आम्हाला लोड जो मिळतोय तो येत नाही. त्यामुळे ग्राहक असा घाबरलेला वगैरे कधीच नसतो. शक्यतो महावितरणलाही अप्रोच करताना तो घाबरलेला नसतो. घाबरतो तो तेव्हा जेव्हा त्याला लायसन्सी जेव्हा असं त्याला म्हणतं की तुमचं डिस्कनेक्शन होईल, त्यावेळी त्यांना भीती वाटते आणि मग ते आमच्याकडे जरा लवकर अप्रोच होतात किंवा बरं. खानोलकर मॅडम, पहिल्यांदा जेव्हा वीज घेणारा ग्राहक असतो, घर नवीन बांधलंय आणि आता मी वीज घेणार आहे, त्यावेळेला काही हक्क किंवा वेगळ्या पद्धतीने ह्याच्याकडे बघितलं जातं का? हा, नाही, काही वेळेला असं होतं की नवीन जोडणीसाठी अर्ज केलेला आहे, त्याच्यासाठी कागदपत्र जोडलेली आहेत, शुल्क भरलेलं आहे आणि तरीही वीज जोडणी काही कारणाने त्यांना मिळत नाही. ही वीज जोडणी किमान 1 महिन्याच्या आत देणं अपेक्षित असतं. मग अशा वेळी जर ती 1 महिन्याच्या पुढे सुद्धा मिळाली नाही तर मग संबंधित वीज पुरवठादाराचे जे अधिकारी या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत, जबाबदार आहेत, अशा अधिकाऱ्यांच्या पगारातून काही रक्कम दंडासाठी म्हणून कापून घेण्याची तरतूद आहे. पण असं प्रत्येक वेळी होईलच असं नाही, कारण वीज कंपनीच्या सुद्धा काही अडचणी असू शकतात, तर त्या अडचणींचा सुद्धा त्यामध्ये विचार करणं भाग असतं. आणि हे जे मी म्हटलं की दंडात्मक रक्कम कापून घेण्याचं जे आहे ते बऱ्याच गोष्टींसाठी आहे. म्हणजे आणि त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी याच्यामध्ये फरक केलेला आहे की आपला वीज पुरवठा अखंडित असणं, वीज पुरवठादारांनी आपल्याला तो तसा देणं हे बंधनकारक आहे. पण 4 तासापेक्षा जास्त वेळासाठी वीज जर खंडित झाली आणि त्याबद्दल कोणतीही माहिती जर ग्राहकांना दिलेली नसेल तर तिथे सुद्धा अशी ही दंडाची तरतूद उपलब्ध आहे. काही वेळेला विजेच्या पोलवरून काही प्रॉब्लेम झालेला असतो. अशा वेगवेगळ्या गोष्टीमुळे, कारणांमुळे जर वीज पुरवठा खंडित झाला किंवा ग्राहकाला योग्य प्रकारची सेवा जी देणं बंधनकारक आहे ती जर त्या वेळेमध्ये दिली गेली नाही तर शहरी भाग आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये फरक करून अशा प्रकारच्या तरतुदी वीज नियामक आयोगाने तयार केलेल्या आहेत, ज्याला आपण MERC म्हणतो. त्या नियामक आयोगाने बऱ्याच गोष्टींवरती, म्हणजे तो नियामक आयोग असल्यामुळे त्याचं नियंत्रण या संपूर्ण सेक्टरवरती त्याचं नियंत्रण आहे. मॅडम, तुम्ही काय सांगाल अजून या सगळ्याबद्दल? तर तुम्ही एक प्रश्न विचारला होता की समजा वीज पुरवठा कंपनीने आदेशाचं पालन केला नाही, अनुपालन केला नाही, तर मग काय? तर अशा परिस्थितीमध्ये एक अजून उपाय आहे की तो जो ग्राहक आहे तो आयोगाकडे, म्हणजे आपला कमिशन MERC कडे सुद्धा जाऊ शकतो. तर तो एक पर्याय उपलब्ध आहे. अदरवाईज ते जनरली कमिशन याच्यामध्ये पडत नाही, परंतु अशा अपवादात्मक प्रकरणामध्ये कमिशनच्या एक आयोगाचा रोल येतो. त्याशिवाय मला वाटते आयोग, कारण जो MERC ज्याला आपण आयोग म्हणतो, त्याच्या सर्वात महत्त्वाचा रोल याच्यामध्ये प्रक्रियेमध्ये आहे, कारण ते सगळे नियम ते तयार करतात. किती दर कोणी भरायचे आहेत ते तयार करतात, दोन्ही पार्टीजला ऐकून, ग्राहकांना सुद्धा ऐकतात, कंपनीला सुद्धा ऐकतात आणि मग ते ठरवतात. आणि ते मग त्याच्यामध्ये जे काही वादाचे मुद्दे आहेत त्याबद्दल ते रेग्युलेशन तयार करतात, नियम तयार करतात, विनियम तयार करतात. म्हणून त्यांच्या याबाबत सर्वात मला वाटते महत्त्वाचा रोल आहे. वीज आपण रोज वापरतो, पण ती वापरत असताना जर काही समस्या आली तर तक्रार कुठे करायची आणि त्याचं निराकरण कसं होतं ही प्रक्रिया आपल्याला माहीत नसते. आजच्या आपल्या चर्चेमध्ये याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला मिळाली असेल. मी आपल्या तिन्ही पाहुण्यांचे मनापासून आभार मानते, अतिशय सोप्या शब्दात, कारण ही गोष्ट खूप तांत्रिक आहे, पण खूप सोप्या शब्दात तुम्ही खूप छान माहिती दिलीत. तुमचे मनापासून आभार मानते. आणि जागो ग्राहक जागोमध्ये अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण नेहमी चर्चा करतो. नव्या विषयासह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.